गेले 20-21 दिवसापासून हा विषय 3-3.5 आठवड्यांपासून चालू आहे आणि काल नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी 20 जणांना चर्चेसाठी बोलावलं होतं. त्यात अर्थातच मलाही बोलावलं नव्हतं, कॉम्रेड राजू देसलेंना नाही, तलाला नाही, डॉक्टर कराडांना नाही, आम्हाला कोणालाच तिथे बोलावलेलं नव्हतं. आणि त्यांचा कदाचित प्रयत्न असा असेल की हे सगळं रेटून न्यावं, पण ते काही होऊ नाही शकलं. कारण मुळामध्येच ज्याला आपण म्हणतो की त्या निमंत्रण देण्यामागे एक ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी होती. त्यांना माहिती होतं की त्यांचं चुकलेलं आहे आणि मग त्या चुकांचं समर्थन करण्यासाठी जे काही त्यांनी होमवर्क करायला पाहिजे होतं तेही केलेलं नव्हतं. त्यामुळे तो सगळा फियास्को कालच्या त्यांनी बोलवलेल्या गोष्टीत उघड पडला. म्हणजे अगदी तुम्ही पब्लिक नोटीस का बरं काढली, झाडांवर मार्किंग का केलं, कुठलं नक्की करायचं होतं, आजपर्यंत त्यांच्याकडे या झाडांचा सेन्सस पण नाही आहे, काही रेकॉर्ड नाही आहे या सगळ्याचं. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवलं, त्याच्यावरती उद्यान विभागाने काहीतरी काढलं आणि मुळामध्ये हे या सगळ्या गोष्टी म्हणजे हा झोन बदलायचा किंवा इथं काहीतरी टेंडर काढायचं हे जे नगरविकास मंत्रालयातर्फे व्हायला हवं. कारण नगरविकास मंत्रालयाच्या अंडर महापालिका येते, ते नगरविकास मंत्रालयाला तर काहीच माहीत नाही. ते हे सगळं ते कुंभमेळा मंत्री नावाचं जे बेकायदेशीर पद आहे त्यात तो माणूस हे सगळं सांगत होता. आत्ताही कालपर्यंत त्यांनी असं सांगितलं की आता आम्ही हे माईसचं जे ठरवलेलं ते बनवणार नाही. पण म्हणजे कालची यांचा जो उन्मत्तपणा आहे व्यवस्थेचा तो इतका आहे की काल आयुक्त नागरिकांशी या 20 जणांना चर्चेसाठी बोलावलं, त्या एकीकडे त्यांच्याशी चर्चा करत होत्या आणि दुसऱ्या बाजूला नाशिक महानगरपालिकेने त्याच टेंडरसाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती या टेंडरच्या अंतिम तारखा पण जाहीर करून टाकल्या. म्हणजे काल त्या चर्चा करत असताना आज सकाळी 11 वाजता त्या जे कोण टेंडर भरणारे असतील त्या ठेकेदारांच्या बरोबर एक कॉन्फरन्स आज ठेवलेली होती. उद्या त्या ठेकेदारांच्या ज्या काही शंका असतील किंवा म्हणणं असेल त्याचं निरसन उद्या केलं जाईल आणि 12 तारखेला अंतिम मुदत आहे टेंडर भरण्याची. म्हणजे इतक्या फास्ट ते एकीकडे जायला बघतायत आणि हे त्यांना माहित नाही का की आपण अशा या तारखा ठरवल्यात. मग कुठल्या तोंडाने लोकांना बोलावलं होतं 20 जणांना चर्चा करण्यासाठी? हे धादांत खोटेपणा चाललेला आहे. गिरीश महाजन असं सांगतात आम्ही 15,000 झाडं लावणार आणि मी काय 10 फुटाची झाडं घेऊन आलो. अरे 10 फुटाची झाडी म्हणजे 10 फुटाचे खांब लावणार आहे का? कारण जे खड्डे खणलेले आहेत ते 2 फूट खोले आणि 2-2 फूट अंतरावरती आहेत तिथले. त्यामुळे ते 10 फूट उंच असलेलं झाड त्याच्या खालती मुळं किती लांबपर्यंत आहेत, ते त्या मुळांसकट जर लावायचं असेल तर तुम्ही 7-8 फूट खोल खड्डे खणायला पाहिजे होते. तुम्ही 2-2 फूट खोल खड्डे खणलेले आहेत, तिथं ते झाड वाढूच शकणार नाही आणि 2 फूट अंतरावरती हे करून ठेवलेलं आहे. म्हणजे गिरीश महाजनांची स्वतःची केळाची बाग मात्र 5 फूट 6 फूट अंतरावरती लावणार आणि इथं हे सगळे पारंपरिक वृक्ष, मग वड पिंपळापासून सगळे पारंपरिक वृक्ष हे 1.5-2 फुटाच्या अंतरावरती वाढूच शकत नाहीत. हे शेवटी काही दिवसांनी चित्र असं दिसेल की तिथं 15,000 खांब लावलेले आहेत, कारण ते वाढणारच नाही झाड. ही शुद्ध फसवणूक आहे. आणि हे जे सांगणं म्हणजे हे लॉजिकली कोणाला पटू शकत नाही की एका घरामधला कर्ता पुरुष मारून टाकायचा जो आज त्या घराला पोसतोय, सांभाळतोय, जपतोय आणि त्यांना सांगायचं त्या कुटुंबियांना की तुम्हाला 10 पोरं नवीन देतो, लहान पोरं. असला प्रकार झाला, त्या कुटुंबाने राहायचं कसं? हा जो मूळ मुद्दा आहे की आजचं तपोवन हे दिवसाला 16 टन कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं, शोषून घेतं आणि हे तोडल्यानंतर हे 16 टन कार्बन डायऑक्साईड तुम्हाला आणि मला श्वासोश्वासात घ्यायचा आहे. याचा आपल्या आयुष्यावर परिणाम, आपल्या पुढच्या पिढ्यांवरती सुद्धा याचे परिणाम होणार आहेत. आयुक्त नाशिकमध्ये स्थायिक राहणार नाही आहेत. हे कुंभमेळा संपला की ते इथून बक्षीस घेऊन निघून जाणार. हे सगळे जण बाहेर निघून जाणार आहेत. ते जे कोण भदाणे अधिकारी आहेत, आणखीन गिरीश महाजन असतील, हे सगळे निघून जातील. हा श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि ते हे आपल्या अंतिम श्वासाची तयारी करायला निघालेले आहेत. त्यामुळे हे होऊ नये यासाठी वाटेल तेव्हा आधी त्यांनी सांगितलं आम्ही वाटाघाटीसाठी बोलवणार आहे, तेव्हाही आम्ही हेच म्हटलं होतं की हा वाटाघाटीचा विषयच नाही आहे की तुम्ही 1800 झाडं म्हणताय, आम्ही 1000 म्हणतोय, मग काहीतरी 1200ला तयार होऊ, हा विषयच नाही आहे. एकही झाड तोडायला आमची मान्यता नाही. इतकं सिंपल आहे.
आणि 1800 झाडांच्या जागेवरती जर यांचं साधुग्राम वसू शकतं आणि नवीन ठिकाणी ते 18,000 झाडं लावणार आहेत, तर साधं म्हणणं आहे की त्या नवीन जागेवरती 1800 झाडांच्या जागेमध्ये साधुग्राम उभारा आणि शिवाय 16,200 झाडं आम्हाला लावून द्या. शिवाय म्हणजे आणखीन 15 वर्षानंतर जो कार्बन वाढणार आहे तोही ॲब्सॉर्ब करण्याची इथं व्यवस्था तयार झालेली असेल. अशा अनेक मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे ड्रेनेजचे असतील, रस्त्यांचे विषय असतील, याच्याकडे काहीही फोकस नाही आहे. हे कदाचित म्हणजे मी तर म्हटलं साधुग्राम तो बहाना है, तपोवन बिल्डर को देना है, अशा पद्धतीने हे संपूर्ण चाललेलं आहे. आणि त्यामुळे ते नाशिककरांना कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. ते जे काय म्हणतात काल की 700 तरी तोडावे, 7 फांद्या पण तोडू देणार नाही. नाशिकचं पाणी काय हे दाखवूनच देऊ. मी काल दादा परवा पण असं म्हटलेलं होतं की नाशिकला हे लोक दरवेळेला असं म्हणतात दशक्रियेचं गाव आहे. तुमची राजकीय दशक्रिया करून घ्यायची असेल तर हे उपद्व्याप करायला इथे या. 100% घालू, 100% घालू इथे. आणि म्हणून राजकीय दशक्रिया म्हटलं. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आत्ताच्या सिच्युएशनला नाशिककरांचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्वात विशेष म्हणजे ज्याला जेन झी म्हणतात ती खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवर, यूट्यूबला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने रील्स करतायत, नवीन पद्धतीचे स्किट्स करून ते त्याच्यावरती टाकतायत. आणि हा खूप स्वागतार्ह गोष्ट आहे, कारण की हे नंतरचे श्वास त्यांनी घ्यायचे आहेत. आम्ही ऑलरेडी बोनस आयुष्य जगतोय, पण नंतरच्या पिढीचे श्वास हे अत्यंत निरोगी असायला हवेत. यासाठी म्हणून ही सगळी धडपड चाललेली आहे. जो काही दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत आम्ही काही घाबरणारे नाही कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही प्रकारच्या गोष्टींना. त्यामुळे या सगळ्याला सामोरे जाऊ, जे काय होणार असेल त्याला. पण इथली झाडं, इथल्या फांद्या तोडू देणार नाहीत. त्याच्यामध्ये वय ठरवायला जाऊ नका. पुन्हा त्याच पद्धतीचं लॉजिक याच्यामध्ये येतं की याचं वय किती, त्याचं वय किती, म्हणजे आणि त्याच्यावरती काल आयुक्तांचं असं म्हणणं की नवीन झाडं जी लावणार आहेत ती टॅक्सपेअरच्याच पैशाने लावणार आहेत. मग ही जी लावलेली आहेत ना, ही पण टॅक्सपेअरच्याच पैशाने लावली आहेत गेल्या 10 वर्षात. त्यामुळे हे तोडायची, याचं नुकसान करायचं आणि पुन्हा आम्हाला टॅक्स भरायला लावायचा नवीन गोष्टीचा. हे धंदे करणं बंद करा. आज मला जो रेडीमेड मोफत ऑक्सिजन मिळतोय तो बंद करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला नाही. आणि म्हणून कोण पाठीशी आहे की नाही माहित नाही, संविधान पाठीशी आहे, नाशिककर नागरिक पाठीशी आहेत. आणि आज तुम्ही सर्वजण या निमित्ताने इथं आलेला आहात, या विषयाला समर्थन देण्यासाठी, आम्हाला पाठिंबा देण्यासाठी. आणि शेवटी हे पर्यायाने आज आमच्याकडे होत आहे, उद्या आणखीन कुठेतरी होईल. त्यामुळे ही पद्धतच बंद पाडायची. हे नुसतं नाशिकपुरतं आंदोलन नाही, ही महाराष्ट्रासाठीची चळवळ आहे. या निमित्ताने नागरिकांना सुद्धा हा आत्मविश्वास वाढायला पाहिजे की उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात ठामपणाने उभं राहता येतं. आणि ते आम्ही नाशिकमध्ये 100% करून दाखवू. माणसं कापू शकतात माणसांना, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. माणसं कापू शकतात माणसांनाच, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव. पाखरांचे पंख छाटले जातात हसत हसत, तर सहज रचू शकतात ते कट झाडांच्या पानांचं हिरवेपण संपवण्याचा. मी बदलू का माझा रंग, हे झाड म्हणते असं. मी बदलू का माझा रंग, करू का केसरिया भगवा किंवा पांढरा शुभ्र गाईच्या फेसाळणाऱ्या दुधासारखा. माझ्यावर रोखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याला पुरवून दांडा माझ्याच खोडाचा, करू का प्रवेश त्यांच्या गोटात. असं काही केलं तर ते थांबवतील का हा संवाद. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी बाबांची मला आठवण येते. त्यांना प्रथमतः अभिवादन करतो. 5 वाजता त्यांचं पार्थिव घेऊन जाणार आहेत. आजही पुण्यात त्यांचं पार्थिव आहे. अतिशय जड अंतकरणानं मी काय गाणं म्हणावं ते काय मला कळत नाही. तुम्ही मला कोणी सुचवलं तर फार बरं होईल. काय म्हणू मी, हिटलर के साथी म्हणू. पुढे येऊ. ही पारंबी फार सुंदर होती.
ही झाडं जे कापतायत ते नेमके माणसं कोण आहेत, त्यांचा इरादा काय आहे आणि आपलं राज्य कोण करत आहे, या संदर्भातलं गाणं आहे, सगळ्यांनी कोरस करायचं आहे. कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज कर रहे हैं? ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. अरे इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. एक गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना जहरीला भाई. हाँ, चोर चिट्टर बैठे हैं भाई, यहाँ नहीं, यहाँ झाड़ बचाने वाले लोग हैं, झाड़ खाओ तिकडे आहेत. चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई, चोर चिट्टर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कहाँ बैठे हैं? कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बम्बई में बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं, कुछ बम्बई में बैठे हैं, कुछ दिल्ली में बैठे हैं. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, राम लीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे, राम लीला में डूबे, राम कथा में डूबे हम, राम लीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. हाँ, अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, झोलर आप समझते हैं, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई. वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं, सूखे खेत पे बैठे हैं भाई. वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में है भाई, आशा राम के रंग में है भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य भाई, सत्य युग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में. सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई सिया राम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना हम बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई वानरसेना हम बन गए भाई. ए अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया ये फटका. वे एक्टिंग करते हैं भाई, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं, वो अमिताभ भी उसके सामने कुछ नहीं है, बहुत बढ़िया एक्टिंग करते हैं. भाइयों बहनों मित्रों, वे एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं? वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे एक्टिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई. सेटिंग यू नो, young people know is setting, that is very good setting. लेकिन एक दूसरी सेटिंग है, ये बहुत खतरनाक सेटिंग है. कुछ बुड्ढे या दिल्ली में बैठते हैं और कुछ बुड्ढे इस्लामाबाद में बैठते हैं और बॉर्डर पे सेटिंग चलता है. वो सबसे खतरनाक सेटिंग है, लोगों को मारने का सेटिंग है. दूसरा सेटिंग है ईवीएम का सेटिंग है. अभी निरंजन मेरे से बात कर रहा था, वो मुझे बोल रहा अभी इलेक्शन आया. मैं बोला इलेक्शन नहीं आया,
ईवीएम का मौसम आया ईवीएम का मौसम आया है। तो ये सेटिंग सब हमारे पूरे गणतंत्र को जनतंत्र को खत्म करने वाला, या देशातली लोकशाही संपूर्णपणे आपल्या डोळ्यात देखत तंत्रज्ञानाचा उपयोग करून खत्म करण्याचं कारस्थान आहे। वे सेटिंग करते हैं भाई, क्या करते हैं? वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई। वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई। वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई। आधा गाना बाद में गाऊंगा। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, नमस्कार आणि सतरंगी सलाम। हा प्रश्न केवळ तपोवन वाचवा, नाशिक वाचवा एवढ्या पुरता नाही आहे, तर हा प्रश्न महाराष्ट्र वाचवा, भारत वाचवा आणि संविधान वाचवा अशा एका व्यापक अशा चळवळीचा आणि जनजागरणाचा आहे। आणि इथे निरंजन टकले सर बसलेले आहेत, आमचे मित्र आहेत, ज्येष्ठ मित्र आहेत, आणि त्यांनी काय, सयाजीने काय, किंवा आता परवा दिवशी अनेक महाराष्ट्रातले महत्त्वाचे कवी इथे येऊन गेलेले आहेत। मला असं वाटतं की कवी हा तर कुठल्या एका राज्याचा किंवा एखाद्या गावाचा नसतो, तो पृथ्वी या ग्रहाचाच रहिवासी असतो, आणि त्यामुळे तो पृथ्वी या ग्रहाचा रहिवासी असल्यामुळे इकडे पत्रकार असतील, कलावंत असतील, युवराज सारखा आमचा पत्रकार मित्र आहे, दीपक सारखे आहेत मीडियातले आणि कलेच्या क्षेत्रातले, संभाजी दादा आहे, नीरज आहे, आणि आपण सगळेजण आहात। मला वाटतं की हा जो सगळा काफिला आहे हा घेऊन आपण पुढे पुढे जाणार आहोत। इथे म्हणूनच ढसाळ तपोवनामध्ये असं म्हणत असताना एका अर्थाने हा जो एक सांस्कृतिक हस्तक्षेपाची आमची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही सातत्याने पुढे येत आहोत। मी अधिक बोलत नाही, मी कविता वाचते नामदेव ढसाळांची, ज्या कवितेचं शीर्षक आहे बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात। बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू घोकून घेतलीस तेव्हा कळले की तू फक्त देव देवळेत जोपासलीस। दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस, माणसालाच दास केलेस, पाखंडी मनूला, माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस, गीतेचे गरळ प्राशून तू रोम रोम बांडगुळ केलेस, माणसालाच माणसाची हागीमुती काढायला लावलेस, ज्यांच्या रक्तामांसावर तुझा पिंड पोसला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडवलेस, उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस, डोंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस, संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलंस, 12 महिने 13 काळ कढत ठेवलंस, रडत ठेवलंस, सडत ठेवलंस। हे वाद्या तू माणसालाच असं हीन केलंस, तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? तुला वेशी बाहेरला आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे, सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचं आलिंगन? का तोडून टाकत नाही शतकानुशतकाचं काटेरी कुंपण? ज्याने तुला आपलं सर्वस्व दिलं, तुझे ताजमहाल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? ज्यांच्या हाडामासाचा खच आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी कणतो आहे, सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस। आता आपल्या सगळ्यांच्याच नजरेतून कोण कोण पुरेपूर उतरत चाललेलं आहे हे मी सांगायला नको, ज्याचा उल्लेख नामदेव ढसाळांनी 1972 मध्येच करून ठेवलेला आहे गोलपीठामध्ये। सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस। तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असं होत नाही, वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावं, तुला लेड्याच्या गाडग्यात बुडवावं। मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो, इव्हन मी आईबापांना देखील शिव्या देतो। बांबलीच्यांनो इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात, आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केलेत। मी हे सारं काही बोलणार नव्हतो,
पण माझे हात जागे झालेत. हजारो वर्षे मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात. हजारो वर्षे मी होतो खंगत या गुहागुहातल्या प्रचंड अंधारात. कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द ओंकारले. नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही, श्वास घुसमटत. न नष्टचर्येच्या गटारात सडत होतो आम्ही अगतिक किड्यासारखे आजपर्यंत. लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नागवणाऱ्यांनो, तुमचा रास जवळ आलाय. मुक्तछंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी. शब्द म्हणाले, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा. आमच्या आळीतून जाताना दुसरी कविता. हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटवून गल्लीबेळातून आळीतून. जिथे उंदीर उपाशी मरतात ते आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो. पाणचट गवशीसारखे हेही एक थेर. ज्यांना आपल्या गांडीखालचा अंधार कळत नाही त्यांनी पेटलेल्या माणसांना छप्पन टिकली भौचकपणा अजूनही दाखवावं. अरे धूर्तांनो, ज्यांना तुमची नसनस कळली आहे त्यांच्याशी तरी इमान राखा. आणि ज्यांना उजेड दिसत नसेल त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा. आमची नाही, मात्र एक, आमच्या आळीतून जाताना त्या विझवूनच पुढे जा. आज आम्हाला या खोपटातून पूर्ण सूर्य दिसतोय. खरं तर हा काळ जो आहे हा विचारधारा माणसं मारण्याचा काळ तर आहेच, पण विचारधारांचा मोठ्या प्रमाणामध्ये खून या काळामध्ये घडला. एंड ऑफ आयडियॉलॉजीचा नारा देण्यात आला आणि जागतिक पातळीवर तत्त्वज्ञानाचं संकट उभं राहिलं. आणि हे मी सातत्यानं अनुभवत होतो. त्या काळात ज्यावेळेला मला कळलं की माणसं अशी शरीराने जिवंत आहेत, पण खरं बघायला गेलं तर मला मृत्यूचा वास लवकर येतो. आणि मला खरंच ह्या चालणाऱ्या बोलणाऱ्या माणसांचं हे माणसंच आहेत की मडी आहेत असं, कारण माणूस का काही शरीराने वगैरे मरतो असं मला वाटत नाही. विचारधारा मेल्या की माणूस मरतो. पहिला मरतो विचार, नंतर मरते विचारधारा, आणि नंतर मग माणूस काय असा चालता बोलता असून काय उपयोग नसतो. डसले तर डंख डोळ्याला, काटे पायाला, कोण ढकलत तर नेतय बघा र तुमच्या दिहाला, कोण ढकलत तर नेतय बघा रे तुमच्या दिहाला. देह पोत्यारा होऊन सारवतो घर, देह पाबार होऊन पेरे धरतीचा उर, देह पाऊस माझा जितेपणाची सर, देह चंद्रा सुरव्याच्या गळ्यात ववतो सुर, आत्म्याचं तुटलं तुंतून जुनी भुन, देहच आहे पैंजण जुनी ऋण झुण, पाऊल अडे जायाला, कोण ढकलत नेतय बघा र तुमच्या दिहाला, घावावर घाव छिन्नी झाली शिरजोर, घावावर घाव छिन्नी झाली शिरजोर, हा खच देहांचा फिरतो या बिनघोर, मारतो खड्यावर खडे नाही तरंग, हे पाणी हिमेलय बधिर तळ्याच्या संग, गर्दीत गरम गारठा जीव चोरटा, कलकलाट कोलाहल आत सन्नाट, गहिवरले सूर गायाला, कोण ढकलत
कोण ढकलत नेतय बघा र तुमच्या दिहाला, तुमच्या दिहाला. हा रायरंड माझा बाप माझ्या मध्ये जगतो, तो उजेडा असूनी डोळे मला मागतो. हा रायरन तुम्हाला माहिती आहे, ह्या देश इतका जातीयवादी आहे की इथं अस्पृश्यांची करमणूक करायला सुद्धा एक जात आहे. म्हणजे पूर्वाश्रमीच्या महार जमातीची करमणूक करण्यासाठी रायरन नावाचे लोक असत, एक जात होती. हा रायरन माझा बाप माझ्यामध्ये जगतो, तो उजेडा असूनी डोळे मला मागतो. सांभाळा डोळे बाबांनो अंधार लय झाला, सांभाळा डोळे बाबांनो अंधार लय झाला. हा युग पारवा डोळ्या वाचून मेला, पाऊलाडे जायाला, पाऊलाडे जायाला. कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय, कोण ढकलत नेतय. समारोप करतील. शेवट करू मला वाटतं सगळ्यात बेस्ट तेच राहील की बाबा नेहमी सभा सुरू करताना अखंडानेच करू. एक अखंड म्हणायचे, सगळ्यांना म्हणायला लावायचे. आज बाबा नाही आहेत, म्हणजे पार्थिव अजून आहे, पण काल रात्री बाबा गेले. मला वाटते अखंडानेच आपण येस येस याचा समारोप करूया. तुझे तर मी नाही तूच सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्याची ती पोरे, सत्य आहे ज्याचे मूळ, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ, करी धूर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे मनी. आता देशाला बघा, महात्मा फुले किती दूरदृष्टी होती, बहुरूपी तेव्हा त्यांनी वापरलेला आहे. आता आपल्याला कळतंय बहुरूपी कोण आहे. बळ सत्याचे पाहुनी, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, बहुरूपी जळे मनी. खरे सुख नटानो हे, खरे सुख नटानो हे, सत्य ईशावर जूप आहे, सत्य ईशावर जूप आहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका. व्यर्थ दंभा पेटू नका, व्यर्थ दंभा पेटू नका. सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, सर्व सुखाला आधार. बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार. बाकी सर्व अंधकार. या अंधकारातून आपल्याला हाच ज्ञान, हाच विचार दिशा दाखवणार आहे. हम सब, हम सब, हम सब, अरे लढेंगे, 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 हम सब, हम सब, हम सब. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, माता जिजाऊचा. हम सब, हम सब लढेंगे, लढेंगे, अरे लढेंगे, लढेंगे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही आभार मानणार नाही, कारण आपल्या सगळ्यांवर खूप मोठा भार आहे. तो भार घेऊया आणि कामाला लागूया. धन्यवाद. जिंदाबाद. जिंदाबाद.